महात्मा फुले मार्केटमधील मसाला गिरण्या कारवाईच्या चक्कीत आमदार संजय केळकर यांची अधिकारी आणि रहिवाशांसोबत संयुक्त बैठक। महात्मा फुले मार्केटमध्ये सील करण्यात आलेल्या मसाला गिरण्या पुन्हा बेकायदेशीरपणे सुरू झाल्यानं परिसरात प्रदूषण आणि आरोग्याचा प्रश्न उद्भवलाय। याबाबत आमदार संजय केळकर यांच्या उपस्थितीत संबंधित अधिकारी, गाळेधारक आणि रहिवासी यांची संयुक्त बैठक झाली। यावेळी या गिरण्यांवर कायमस्वरूपी कारवाई करण्यात येणार असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं। भाजपच्या खोपट येथील कार्यालयात आयोजित जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात ही बैठक आयोजित करण्यात आली होती। महात्मा फुले मार्केटमध्ये सुमारे 500 गाळेधारक असून येथे भाजी विक्रीचा व्यवसाय होतो। मात्र येथे विनापरवाना मसाला गिरण्या सुरू करण्यात आल्यानं ध्वनी प्रदूषण आणि आरोग्याचा प्रश्न उद्भवलाय। गाळेधारक आणि रहिवाशांच्या तक्रारी आणि आमदार संजय केळकर यांच्या पाठपुराव्यानंतर या गिरण्या सील करण्यात आल्या होत्या। मात्र 15 दिवसांनी पुन्हा त्या बेकायदेशीरपणे सुरू करण्यात आल्यात। अखेर आज खोपट येथील कार्यालयात संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीत संबंधित विभागाचे अधिकारीही उपस्थित होते। यावेळी केळकर यांनी अतिरिक्त आयुक्तांशी देखील फोनवरून चर्चा केली। त्यानुसार या गिरण्यांवर कायमस्वरूपी कारवाई करण्यात येणार असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितल्याची माहिती केळकर यांनी दिली। कारवाई न झाल्यास रहिवासी आणि गाळेधारक महापालिकेसमोर धरणा आंदोलन करतील असा इशाराही त्यांनी दिलाय। 4 वर्षांपूर्वी झाड पडून एका तरुण वकिलाचा मृत्यू झाला होता। त्यांच्या पत्नीला महापालिकेत हंगामी स्वरूपाची नोकरी देण्यात आली आहे। त्यांना कायमस्वरूपी सेवेत घेण्यात यावं यासाठी केळकर यांनी विधिमंडळातही मुद्दा उपस्थित केला होता। अखेर या प्रकरणी राज्य शासनानं पालिका स्तरावर निर्णय घेण्याचे आदेश ठाणे महापालिकेला दिले आहेत। त्यानुसार येत्या महासभेत भाजप नगरसेवक कायमस्वरूपी नोकरीबाबतचा प्रस्ताव मांडतील अशी माहितीही केळकर यांनी दिली आहे। जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात वागळे इस्टेट पोलिसांच्या कारभारावरही केळकर यांनी आक्षेप घेतलाय। एकाच गुन्हेगाराविरुद्ध 5 तक्रारी दाखल असताना कारवाई होत नसल्याने केळकर यांनी संताप व्यक्त करत याबाबत जाब विचारणार असल्याचंही सांगितलं। आज सर्वात 2 महत्त्वाचे विषय आले। एक, महात्मा फुले मार्केट जे आहे ते खूप जुनं मार्केट आहे आणि त्या ठिकाणी जवळजवळ 500च्या वर गाळेधारक आहेत। भाजीपाला विक्री करणं हा मुख्यतः त्या लोकांचा व्यवसाय आहे। या ठिकाणी बेकायदेशीरपणे आज रोज मसाल्याची चक्क्या सुरू केल्या आहेत की ज्याचा आवाज जो आहे तो आजूबाजूच्या रहिवाशांना देखील एवढा आवाज यायला लागला, कर्कश। त्यांनी तक्रारी केल्या, मार्केटमधल्या लोकांनी तक्रारी केल्या आणि ते मार्केटचे मेंबर नसून देखील त्यांनी दादागिरीने त्या ठिकाणी आपलं बस्तांड मारलं होतं। आता ह्या ज्या मशीनवर चालणाऱ्या मसाल्याच्या गिरण्या आहेत या बेकायदेशीरपणे आहेत, ध्वनी प्रदूषण, सर्वच प्रकारचे ते कुठलेही परवाना नसलेले आहेत। त्याला बंद करायला म्हणजे 1.5 महिन्यापूर्वी आम्ही बंद केली होती, 15 दिवस सील केलं, पुन्हा ते उघडलं। कोणाचे इशारे असतात, कोणाचे दबाव असतो, अधिकारी पण काही पुढे जात नाहीत आणि याच्यामध्ये आमचे हे सामान्य जे व्यवसाय करणारे जे भाजीपाला विक्रेते आहेत हे त्याच्यामध्ये खूप मोठ्या त्रासाने म्हणजे त्यांनी शेवटी निर्णय केला होता की आम्ही ताबडतोब आता हे मार्केटच बंद करतो आणि धरणं धरून बसतो। आता खरं म्हणजे इतकी साधी गोष्ट आहे की अधिकाऱ्याला याच्याकरताच तर पगार दिला जातो ना की जे बेकायदेशीर आहे, जे अनधिकृत आहे, जे गैर आहे त्याच्यावर कारवाई केली जाय पाहिजे की लोकांनी कशाला त्यांना तक्रारी करायला पाहिजे। आणि त्याच्यामुळे आजच्या मी या विषयाचा सोक्षमोक्षच करण्याचं ठरवलं होतं। इकडे मी अधिकारी आले, त्या संबंधित खात्याचे अधिकारी आले, वरिष्ठ आपल्या ॲडिशनल कमिशनरशी मी बोललो आणि आज किंवा उद्या त्या ठिकाणी पथक जाऊन ते कायमचं सील करण्यात येईल अशा प्रकारचं त्यांनी सांगितलं। आणि जर नाही झालं तर अधिकाऱ्यांच्या विरुद्ध त्या ठिकाणचे सगळे मार्केटवासी जे आहेत ते त्या ठिकाणी तीव्र आंदोलन करत, धरणं आंदोलन करत तिथे बसल्याशिवाय राहणार नाहीत। ठाण्यात रिंग मेट्रो प्रकल्पाच्या कामाला सुरुवात झाली असून घोडबंदर भागात भरवस्तीत स्थानक उभं राहणार असल्यानं वाहतूक कोंडीची समस्या सुटण्याऐवजी नागरिकांची कोंडी होणार असल्याच्या तक्रारी वाढू लागल्यात। यावर शासकीय विश्रामगृहात झालेल्या संयुक्त बैठकीत आमदार संजय केळकर यांनी प्रत्यक्ष पाहणी करून योग्य मार्ग काढण्याच्या सूचना मेट्रो अधिकाऱ्यांना केल्या आहेत।
ठाणे शहरातील अंतर्गत वाहतुकीवरील ताण दूर करण्यासाठी रिंग मेट्रो प्रकल्पाचं काम सुरू करण्यात आलं आहे. केंद्र आणि राज्य शासनाच्या मदतीने होणाऱ्या या प्रकल्पासाठी 12,000 कोटी रुपयांच्या खर्चाला मान्यता देण्यात आली आहे. टेंडर प्रक्रिया पूर्ण झाली असून पुढील कामही लवकरच सुरू होणार आहेत. या प्रकल्पाचा मार्ग 29 किलोमीटर असून काही मार्ग जमिनीखालून तर काही जमिनीवरून असणार आहेत. हा मार्ग ज्या ठिकाणाहून जाणारे त्या परिसरातील नागरिकांनी अनेक तक्रारी आमदार संजय केळकर यांच्याकडे केल्या आहेत. त्या अनुषंगानं केळकर यांनी शासकीय विश्रामगृहात संयुक्त बैठकीचं आयोजन केलं होतं. यावेळी हिरानंदानी मेडोज, रोडाज, ऋतू इस्टेट, हिरानंदानी इस्टेट आदी भागातील रहिवाशांचे प्रतिनिधी, मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक आणि ठाणे शहरातील प्रकल्पाचे मुख्य अधिकारीही उपस्थित होते. ज्या ठिकाणी हजारो नागरिक वास्तव्य करतात, शाळा, दवाखाने यामुळे नेहमीच वर्दळ असते, अशा ठिकाणी स्थानक उभारल्यास या परिसराची कोंडी होणार असल्याच्या तक्रारी रहिवाशांच्या प्रतिनिधींनी या बैठकीत केल्यात. यावेळी केळकर यांनी या परिसराचा प्रत्यक्ष पाहणी करून लोकहिताचा मार्ग काढण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना केल्या आहेत. या बैठकीत अनेक आक्षेपांवर चर्चा करण्यात आली आहे. त्यानुसार लवकरच प्रत्यक्ष पाहणी करून यातून मार्ग काढण्यात येईल असं अधिकाऱ्यांनी सांगितलं. महाराष्ट्रात प्रवासी वाहन चालवण्याचा व्यवसाय करणाऱ्या प्रत्येक चालकाला व्यावहारिक मराठी अवगत असणं आवश्यक आहे, यावर राज्य शासन ठाम आहे. ज्यांना मराठी येत नाही अशा अमराठी चालकांना ती शिकवण्यासाठी रिक्षा संघटनांनी सकारात्मक सहकार्य करावं, असं आवाहन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलंय. मंत्रालयातील आपल्या दालनात आयोजित बैठकीत ते बोलत होते. महाराष्ट्रात हे प्रगत राज्य असून रोजगार निर्मिती हा सरकारचा प्रमुख उद्देश आहे. मात्र राज्यात व्यवसाय करताना आणि सर्वसामान्य प्रवाशांशी संवाद साधताना संबंधित चालकाला व्यावहारिक मराठीचं ज्ञान असणं ही किमान अपेक्षा असून राज्यभाषा म्हणून मराठीला सन्मान मिळावा यासाठी अमराठी चालकांनी ती शिकणं आवश्यक असल्याचं मंत्री सरनाईक यांनी सांगितलं. प्रवाशांशी संवाद साधण्यासाठी आवश्यक असलेली प्राथमिक मराठी चालकांना शिकवण्यासाठी शासन विविध उपाययोजना राबवते. या उपक्रमात मुंबई मराठी साहित्य संघ आणि कोकण मराठी साहित्य परिषद यांसारख्या संस्थांचे तसंच साहित्यिकांचं मोलाचं सहकार्य लाभत आहे. याशिवाय रिक्षा आणि टॅक्सी संघटनांनीही मराठी शिकवण्यासाठी सहकार्य करण्याची तयारी दर्शवलीये. ही अभिमानास्पद बाब असल्याचं त्यांनी नमूद केलं. अमराठी चालकांना मराठी शिकण्यासाठी ठराविक मुदत द्यावी ही संघटनांची मागणी योग्य असून त्यावर सकारात्मक विचार सुरू आहे. तथापि मराठी भाषा शिकणारच नाही अशी मुजोरी दाखवणाऱ्यांच्या बाबतीत मात्र कठोर कारवाई केली जाईल असा इशारा मंत्री सरनाईक यांनी दिलाय. उद्या परिवहन आयुक्तालयात राज्यातील 59 प्रादेशिक आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांची व्यापक बैठक आयोजित करण्यात आली असून त्यामध्ये या विषयावर सविस्तर चर्चा करून योग्य निर्णय घेतला जाईल असंही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान रिक्षा चालकांसाठी मराठी भाषेच्या व्यावहारिक ज्ञानासंदर्भात लघु अभ्यासक्रम तयार करण्याचा शासनाचा मानस आहे. त्यानुसार जनजागृती उपक्रम राबवून चालकांना मराठी शिकण्यासाठी आवश्यक ते सहकार्य उपलब्ध करून दिलं जाणार असल्याचं आश्वासन मंत्री सरनाईक यांनी दिले. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत.
लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाणे एटीएसनं आरोपी जुबेर अन्सारीला सोबत घेऊन घटनास्थळाची केली पाहणी. हिंदू संघटनांनी दर्शवला विरोध. मीरा रोड येथील नयानगर परिसरातील चाकू हल्ल्याचा मुख्य आरोपी जुबेर अन्सारी याला एटीएस पोलिसांनी आपल्या सोबत घेऊन आरोपींनी ज्या लोकांवर हल्ला केला होता, राजकुमार मिश्रा आणि सुब्रतो सेन, याची ओळख पटवण्यासाठी आरोपीला हॉस्पिटलमधून घेऊन गेले होते. यावेळी मोठ्या प्रमाणात हिंदू संघटनांनी आरोपी जुबेर अन्सारी याला विरोध दर्शवला. पोलिसांचा यावेळी मोठ्या प्रमाणात फौजफाटा लावण्यात आला होता. आरोपी जुबेर अन्सारीला घेऊन एटीएस पोलिसांनी ज्या ठिकाणी जुबेर अन्सारीने 2 सुरक्षा रक्षकांवर हल्ला केला होता त्या ठिकाणाचा पाहणी दौरा देखील केला. नयानगरमध्ये गदारोळ सुरूच असून हिंदू आम्ही जिहादींचा अत्याचार सहन करणार नाही आणि जय श्रीरामच्या घोषणा देत आंदोलन करीत आहेत. पीडितांचा जाब घेण्यासाठी आणि घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी एटीएसचे जवान रुग्णालयात दाखल झाले होते. मीरा रोडवरील नयानगर पोलीस ठाण्याबाहेर हिंदूंचा मोठा जमाव जमला होता. ते प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करत होते आणि आम्ही जिहादींचा अत्याचार सहन करणार नाही अशी घोषणा देत होते. आंदोलकांचं नयानगरमध्ये एखाद्या व्यक्तीचं नाव, धर्म आणि जात विचारून त्याच्यावर चाकूने हल्ला करण्याची ही घटना अत्यंत धक्कादायक असल्याचं म्हणणं आहे. मुस्लिम बहुल नयानगरमध्ये यापूर्वीही अशा अनेक घटना घडल्या आहेत, परंतु ही घटना अत्यंत खळबळजनक असल्याचं सांगितलं. जखमी राजकुमार मिश्रा यांना वोकॉट रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांचा जबाब घेण्यासाठी एटीएस आणि नयानगर पोलीस रुग्णालयात पोहोचले होते, परंतु आयसीयूमध्ये असलेल्या राजकुमार यांचा जबाब अद्याप मिळाला नाही. रिक्षा आणि टॅक्सी चालकांना ठाणे, मुंबई महानगरात 1 मे पासून मराठी सक्ती केल्यानंतर काही रिक्षा टॅक्सी चालकांच्या संघटनांनी या निर्णयास विरोध दर्शवलाय. तसंच आंदोलनाचा इशाराही दिलाय. दरम्यान सोमवारी मनसेनं ठाणे रेल्वे स्थानक परिसरात अनोखी मोहीम हाती घेतली. ज्या रिक्षा चालकांना मराठी लिहिता वाचता येतं आणि समजतं त्यांच्या रिक्षांवर मराठीचे स्टिकर चिटकवण्यास सुरुवात केली आहे. या माझ्या रिक्षात बसा असा आशय या स्टिकरवर आहे. त्यास रिक्षा चालकांचाही चांगला प्रतिसाद मिळाला. परवानाधारक रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी 1 मे पासून मराठी भाषा अनिवार्य करण्यात येत आहे. मराठी लिहिता आणि वाचता न येणाऱ्यांचं तसंच मराठी भाषेचं ज्ञान नसलेल्यांचे वाहन परवाने रद्द करण्यात येतील असा इशारा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतलाय. या निर्णयानंतर ज्या परप्रांतीय रिक्षा चालक किंवा टॅक्सी चालकांना मराठी भाषा येत नाही त्यांच्या अडचणी वाढणार आहेत. दरम्यान या निर्णयास काही रिक्षा टॅक्सी चालकांच्या संघटनांनी विरोध दर्शवला असून आंदोलनाचा इशारा दिलाय. मनसेनं देखील संघटनांविरोधात आक्रमक पवित्रा घेण्यास सुरुवात केली आहे. आज ठाणे रेल्वे स्थानक परिसरात मनसेने एक वेगळी मोहीम हाती घेतली. यापूर्वी अशी मोहीम मुंबईतही झाली होती. ठाणे रेल्वे स्थानक परिसरातून किमान 7 ते 8 लाख प्रवासी ये जा करतात. ठाणे रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेला मीटरच्या रिक्षासाठी सॅटिस पुलाखाली स्वतंत्र थांबा आहे. या थांब्यावर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी मोहीम घेतली. ज्या रिक्षा चालकांना मराठी समजते तसंच जे रिक्षा चालक मराठी आहेत त्यांच्या रिक्षांवर मनसेनं स्टिकर चिटकवण्यास सुरुवात केली आहे. त्या स्टिकरवर मी मराठी बोलतो, मला मराठी समजतं, या माझ्या रिक्षात बसा असा आशय लिहिला आहे. मनसेच्या या मोहिमेनं सर्वांचंच लक्ष वेधून घेतलंय. मला वाटतं 20-25 वर्ष इथे राहतोय आणि इथे रिक्षाचे व्यवसाय करतो. आम्हाला काही प्रॉब्लेम नाही मराठी बोलायला. आम्हाला मराठी कळतं, मराठी बोलतो, व्यवस्थित बोलतो, काय प्रॉब्लेम नाही. काय संपविण्याचं काय प्रॉब्लेम नाही. आम्ही संपविण्यात करणार नाही. जे रिक्षा चालक विरोध करतायत त्यांना काय संदेश द्याल तुमच्या माध्यमातून? काय संदेश आहे? मराठी बोलायला काय होतं? शिका, मराठी शिका. नाही त्याचं तर शिका. कोण जबरदस्ती करतो पण शिकून घ्या ना. इथे धंदा व्यवसाय आपण करतो तर आपण तर भाषा तर शिकायलाच पाहिजे ना.